नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। आज आपण टेट एक्झामसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी जे गरजेचं आहे त्यातला नेक्स्ट टॉपिक आपण घेत आहोत, टाइम स्पीड अँड डिस्टन्स। टाइम स्पीड अँड डिस्टन्स। प्लीज जर आमचे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला आमच्या सबस्क्राइब करा। बघा, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, काळ, वेग आणि अंतर। काळ, वेग आणि अंतर। बघा, या टॉपिक मध्ये आपल्याला स्पीड, टाइम अँड डिस्टन्स म्हणजे वेग, काळ आणि अंतर यांच्यातलं इंटर रिलेशन काय आहे ते बघायचं आहे। बघा, तुम्हाला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। हे मोस्ट ऑफ दी सगळ्यांना माहिती असेल, कारण जे स्पीडोमीटर आपलं असतं त्याच्यावर किलोमीटर पर आवर असं लिहिलेलं असतं। किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर। ओके, म्हणजे किलोमीटर पर म्हणजे डिवायडेड बाय आणि आवर म्हणजे टाइम। किलोमीटर पर युनिट टाइम म्हणजे किलोमीटर कशात असतं रे? डिस्टन्स। म्हणजे किलोमीटर काय मोजलं जातं? किलोमीटर मध्ये डिस्टन्स मोजलं जातं आणि आवर टाइम म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ किंवा काळ असं आपण म्हणू शकतो। मग इथं जर असं असेल तर हा डिनॉमिनेटरचा इकडे न्यूमरेटरला आला आणि इकडे न्यूमरेटरचा इकडे डिनॉमिनेटर आला, म्हणजे टाइम इज इक्वल टू काय रे? डिस्टन्स अपॉन स्पीड। म्हणजे काळ बरोबर वेळ किंवा काळ आपण म्हणूया, काळ किंवा वेळ बरोबर वेळच म्हणूया, चला वेळ बरोबर काय रे? अंतर भागिले वेग आणि पुढं डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम। काय? अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ। आता हे जे आहे हे बेसिक नॉलेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये बघा, स्पीड, टाइम आणि डिस्टन्स हे जर तीन फॉर्म्युले वाटत असतील तुम्हाला, जर ते तीन नसून काय आहे, तो एकच आहे फॉर्म्युला। ओके, तो एकच आहे फॉर्म्युला। इथं बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड। फक्त मी टाइमला इकडे घेतलं, स्पीडला इकडे घेतलं। डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, बरोबर। वेग बरोबर अंतर भागिले वेळ, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, आणि याला मी इकडे घेतलं आणि गुणाकारात तसंच ठेवलं तर काय आलं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। आता याचे जे युनिट्स आहेत हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। याचे जे युनिट्स आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। हे बघा, तुम्ही बघा काय करू शकता? डिस्टन्स, डिस्टन्स बरोबर म्हणजे अंतर, अंतर। त्यानंतर काय रे? वेळ, टाइम किंवा काय म्हणूया त्याला आपण? वेळ, वेळ। आणि काय रे? स्पीड म्हणजे वेग। याचे युनिट्स बघूया आपण। अंतर किलोमीटर मध्ये असेल, इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या। अंतर किलोमीटर मध्ये असेल, वेळ तासामध्ये असेल, तर वेग कशात येतो रे? किलोमीटर पर आवर। तासात असेल तर काय येतं? किलोमीटर पर आवर हे वेग येतं। समजा अंतर मीटर मध्ये असेल तर वेळ सेकंदात असावा लागतो, ठीक आहे। आणि स्पीड कशात येणार रे? मग मीटर पर सेकंद, मीटर पर
सेकंद. लक्षात घ्या, किलोमीटर मध्ये अंतर असेल. हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. जर किलोमीटर मध्ये अंतर असेल आणि तुमचा वेळ मिनिटात असेल तर त्याला तासात करून घ्या. जर तुम्हाला विचारलं असेल किलोमीटर पर आवर असं विचारलेलं असेल तर, म्हणजे थोडक्यात काय, हे 3 पाहिजेत बघा. किलोमीटर असेल तर आवर पाहिजे आणि किलोमीटर पर आवर पाहिजे, हे 3 पाहिजे. याच्यातले कोणते वेगळे असतील तर ते या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. कन्व्हर्जन फॉर्म्युला आपण बघणार आहे पुढं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे मीटर पर सेकंद, म्हणजे मीटर मध्ये अंतर मीटर मध्ये तर टाइम सेकंदातच पाहिजे आणि दोन्ही मिळून काय रे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद होणार. लक्षात घ्या. आता इथं याचे कन्व्हर्जन आपल्याला बघायचे आहेत. याचे कन्व्हर्जन्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. कन्व्हर्जन्स बघा. ठीक आहे. आता मी अंतरापासून सुरुवात करतो. अंतर, अंतर कशात असतं रे, किलोमीटर मध्ये. ठीक आहे. तर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग तुम्ही 1 मीटर बरोबर काय म्हणू शकता रे, 1000 किलोमीटर. 1000 किलोमीटर. लक्षात आलं का. हे झालं अंतर किंवा डिस्टन्सच्या बाबतीत. ठीक आहे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 मीटर बरोबर 1/1000 किलोमीटर. हे झालं कन्व्हर्जन कशाचं, अंतराचं. अंतराचं कन्व्हर्जन. आता वेळेचं कन्व्हर्जन बघूया. वेळ किंवा त्याला आपण टाइम म्हणूया, त्याचं कन्व्हर्जन बघूया. 1 तास बरोबर किती मिनिट, 60 मिनिट. कशात, हे बघा टाइम एक तर तुम्हाला मिनिटात सॉरी तासात पाहिजे किंवा सेकंदात पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. टाइम कशात पाहिजे, तासात पाहिजे किंवा मिनिटात पाहिजे. आता सॉरी सेकंदात पाहिजे. जर मिनिटात असेल टाइम, जर का कशात असेल मिनिट्स मध्ये असेल, टाइम जर का मिनिट्स मध्ये असेल तर तो तासात कन्व्हर्जन करा गरजेनुसार किंवा सेकंदात कन्व्हर्जन करा. त्यामुळे तुम्हाला मिनिटाचं कन्व्हर्जन तासामध्ये आणि तासाचं कन्व्हर्जन मिनिटांमध्ये, हे कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. इथं बघा 1 मिनिट बरोबर काय रे, 1/60 तास. 1/60 तास. त्याच्यानंतर 1 तास बरोबर किती रे, 3600 सेकंद. किती सेकंद, 3600 सेकंद. म्हणजे 1 सेकंद बरोबर काय येणार रे, 1/3600 तास. 1/3600 तास. आणि 1 मिनिट बरोबर काय येणार, 60 सेकंद. मग 1 सेकंद बरोबर काय येणार, 1/60 मिनिट. क्लिअर आहे. हे क्लिअर आहे का. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 1 सेकंद बरोबर 1/60 मिनिट. ओके डन. हे कशाचं बघितलं मी, अंतर आणि वेळ याचे कन्व्हर्जन्स बघितले. याच्यानंतर आपण कन्व्हर्जन्स बघूया स्पीड किंवा वेग, किंवा त्याला आपण म्हणूया स्पीडचं कन्व्हर्जन. बघा आता याचं कन्व्हर्जन कसं होतं हे जरा नीट समजून घ्या. आता 1 किलोमीटर प्रति 1 तास हे असेल आणि याच्यामध्ये 2च युनिट आहेत. एक आहे किलोमीटर पर आवर आणि दुसरा आहे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद म्हणजे किलोमीटरचं मला काय केलं पाहिजे, मीटर केलं पाहिजे आणि तासाचं काय केलं पाहिजे, सेकंद केलं पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे काय रे, 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणजे शून्याला शून्य गेले, बे 5 10, बे 18 36 म्हणजे 1 किलोमीटर प्रति 1 तास म्हणजे 5/18 मीटर पर सेकंद. लक्षात घ्या. याचा अर्थ कन्व्हर्जन फॅक्टर काय आलं, हे मी असं जर का म्हटलं 1 किलोमीटर पर आवर च कन्व्हर्जन मला कशात करायचंय, मीटर पर सेकंद मध्ये करायचंय,
तर त्या दिलेल्या x ला 5/18 न मल्टिप्लाय करा, तुम्हाला कशात मिळून जाईल ते मीटर पर सेकंद मध्ये. आणि वाईस वर्सा, जर का x मीटर पर सेकंद असेल आणि तुम्हाला ते किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर काय करा, x ला 18/5 न मल्टिप्लाय करा, ते कशात मिळून जाईल तुम्हाला किलोमीटर पर आवर, म्हणजे किलोमीटर प्रति तास, ताशी किलोमीटर हे मिळून जाईल. एक्झाम्पल तुम्हाला घेतो, एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल समजा काय आहे 24 किलोमीटर पर आवर आहे आणि तुम्हाला कन्वर्जन हे कशात करायचंय रे, मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. तर 24 गुणुले 5/18 8, आता हे 6च्या पाड्यात आहे बरोबर ना, 6×18 6×4 = 24, 4×5 = 20/3 मीटर पर सेकंद. तर काय आलं हे 20/3 मीटर पर सेकंद आलं. किंवा जर समजा तुम्हाला 30 मीटर पर सेकंद दिलेला आहे आणि तुम्हाला ते किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे, तर 30 गुणुले काय करा 18/5, कारण तुम्हाला मीटर पर सेकंदचं कन्वर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करताना दिलेल्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 18/5 न मल्टिप्लाय करायचंय. का बरं हे असं आहे, तर हे तुम्हाला इथं समोर करून दाखवलेलं आहे मी, कन्वर्जन का बरं तसं होतं. ठीक आहे, कारण तासाचं कन्वर्जन सेकंदात आणि किलोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये केल्यानंतर हे कन्वर्जन फॅक्टर तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे किती आलं 5×1 = 5, 5×6 = 30, 18 × 108. काय येणार हे, थांबा 1 मिनिट इथं, 108 किलोमीटर पर आवर. 30 मीटर पर सेकंदचं उत्तर किलोमीटर पर आवर मध्ये काय आलं, 108 किलोमीटर पर आवर किंवा प्रति तास. लक्षात आलंय का बघा एकदा. तर माझं कन्वर्जन फॅक्टर काय असेल, याच्यासाठी कन्वर्जन फॅक्टर काय असेल सांगा. कन्वर्जन फॅक्टर काय असेल, स्पीड साठी कन्वर्जन फॅक्टर असेल x किलोमीटर पर आवर च कन्वर्जन तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचंय, तर तुम्ही 5/18 न मल्टिप्लाय करा, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, आणि x मीटर पर सेकंद आहे आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला कशात करायचंय, किलोमीटर पर आवर मध्ये करायचंय, तर 18/5 न मल्टिप्लाय करा. ठीक आहे, हे तुम्ही पाठ करा, कारण हे खूप गरजेचं आहे, हे खूप गरजेचं आहे व्यवस्थित पाठ असणं, कारण हा कन्वर्जन फॅक्टर थोडासा वेगळा वाटतो, लक्षात राहिला पाहिजे, त्याच्यासाठी पाठ करून टाका एकदा. स्पीड किंवा वेग याचा कन्वर्जन फॅक्टर तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, जर कन्वर्जन फॅक्टर लक्षात आला असेल तर आपण पुढे जाऊया. ओके, चला आता पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा बघा. कन्वर्जन फॅक्टर लक्षात आला असेल. ओके, आता बघा आपल्याला काय करायचंय की याचे जे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजेत. काय रे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तुम्ही इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तुम्ही इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, आणि अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. तुम्ही इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके, हे फॉर्म्युले 3 तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. आता तुम्हाला दिलेले प्रॉब्लेम सोडवायचे कसे,
हे बघायचंय. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. दिलेले प्रॉब्लेम सोडवायचे कसे. आता टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे फॉर्म्युले प्रॉब्लेम वाचायचा. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की दिलेलं काय आहे त्यांनी आणि त्यांनी विचारलंय काय. कारण दिलेलं काय आहे आणि विचारलेलं काय याच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला जर का टोटल टाइम दिला, समजा तुम्हाला टोटल टाइम दिला तर किती प्रकारचे टाइम दिलेत तुम्हाला. T1 प्रकारचा दिलाय, T2 प्रकारचा दिलाय, T3 प्रकारचा दिलाय. तर T1 प्लस T2 प्लस T3 इज इक्वल टू काय रे, टोटल टाइम. काय म्हणणार तुम्ही याला, टोटल टाइम. याला म्हणणार टोटल टाइम. टोटल टाइम बरोबर. मग टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स भागिले अंतर भागिले वेग. मग D1 S1 इथं काय D2 S2 D3 S3 भागिले काय रे, बरोबर काय रे, टोटल टाइम. अशा पद्धतीने मग तुम्हाला डिस्टन्स आणि स्पीड माहिती असतं ते टाकायचं आणि तुम्हाला टोटल टाइम किंवा हे याच्यापैकी काहीतरी अननोन असतं, तुम्हाला स्पीड दिलेलं असतं, टोटल टाइम दिलेलं असतं, काढता येतं. तुम्हाला टाइम डिफरन्स दिला, समजा T1 मायनस T2 इज इक्वल टू टाइम डिफरन्स तुम्हाला देताना दिला. तर T1 T2 च्या व्हॅल्यू टाका. T1 म्हणजे काय रे, D1 अपॉन S1. T2 म्हणजे काय, D2 अपॉन S2 इज इक्वल टू टाइम डिफरन्स. टाइम डिफरन्स. मग याच्यात जे दिलेले व्हॅल्यू आहेत त्या टाकायच्या आणि आन्सर काढायचं. अशा पद्धतीनं याच्यावरचे क्वेश्चन सोडवायचे बरोबर. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी कुठलीही गोष्ट भागाकारात असते, कुठलीही गोष्ट भागाकारात असते त्यावेळी ती डायरेक्ट प्रपोर्शन असते. डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे. भागाकारात म्हणजे काय, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. याचं जरा थोडस समप्रमाण. समप्रमाण 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 म्हणजे काय रे, जर एक बाब वाढली तर दुसरी पण बाब वाढते, एक बाब कमी झाली की दुसरी पण कमी होते आणि याचा भागाकार स्थिर राहतो. याचा भागाकार काय राहतो, स्थिर राहतो. स्थिर राहतो. याचा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. हे बघा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मी डिस्टन्स वाढवलं तर मला स्पीड वाढवावं लागेल. टाइम स्थिर ठेवला, भागाकार स्थिर ठेवला. याचा भागाकार स्थिर ठेवायचा असेल तुम्हाला तर डिस्टन्स बरोबर तुम्हाला स्पीड पण वाढवायला लागेल. मला 40 किलोमीटर जायचं आहे, मला 2च तासाचा वेळ आहे, मला 2च तासांचा वेळ आहे. तर 40 किलोमीटर जायला मला 20चा स्पीड पकडायला लागेल. मला 80 किलोमीटर जायला 40चा स्पीड पकडायला लागेल. मला 100 किलोमीटर जायला 50चं स्पीड पकडावं लागेल. बरोबर का. म्हणजे 2 तास हा भागाकार मी स्थिर ठेवला तर मी जसं स्पीड अंतर वाढवेन तसं मला वेग पण वाढवावा लागेल. याला म्हणायचं काय रे, स्थिर प्रमाण. समप्रमाण. समप्रमाण त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन. आणि तुम्हाला हिंट सांगतो लक्षात ठेवायची. हे बघा, कुठलीही गोष्ट भागाकारात असेल तर याला, त्याचा जो भागाकार आहे हा जर का स्थिर ठेवला तर हे वाढवलं की हे वाढणार. आता बघा, व्यस्त प्रमाणाचं तुम्हाला उदाहरण देतो. व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण. कारण तुम्हाला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण माहिती पाहिजे. ठीक आहे. हा ओके. व्यस्त प्रमाण, एक बाब वाढली की दुसरी कमी करावी लागते, एक कमी केली की दुसरी वाढवावी लागते आणि याच्यात गुणाकार स्थिर राहतो. काय स्थिर राहतो, गुणाकार स्थिर राहतो. गुणाकार स्थिर राहतो. व्यस्त प्रमाण. आता एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मी हेच 3 फॉर्म्युले घेणार आणि याच्यावरनं समजावणार आहे. आता मी हे गुणाकार हा स्थिर ठेवला, याला स्थिर ठेवलं, मी डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं. मी जेवढं स्पीड वाढवेन तेवढा वेळ मला कमी लागेल. जेवढं स्पीड वाढवेन
मी डिस्टन्स सेम ठेवलं म्हणजे मला 200 किलोमीटर जायचं, 200 किलोमीटर जायचंय. मी 100च्या स्पीडने गेलो तर 2 तासात पोहोचेन आणि मी 50च्या स्पीडने गेलो तर 4 तास लागतील. बरोबर. किती तास लागतील रे? 4 तास. मी काय केलं रे इथं बघा, मी स्पीड कमी केलं, टाइम वाढला. बरोबर. मी आता समजा असं म्हटलं की 200च्या स्पीडने गेलो, 200च्या स्पीडनं जायचं नसतं तसं बाबांनो, पण म्हंटल घेतलं, गृहीत धरायला काय जातं आपल्याला, तर 1 तासात पोहोचेन. मी आता काय केलं रे, इथं स्पीड वाढवलं, माझा टाइम काय झाला? कमी झाला. स्पीड वाढवलं, टाइम कमी झाला. म्हणजे हे प्रमाण असं असणार आहे, लक्षात ठेवा. व्यस्त प्रमाण. एक बाब वाढली की दुसरी बाब कमी होते, एक बाब कमी केली की दुसरी बाब वाढते आणि याच्यामध्ये नेहमी गुणाकार स्थिर राहतो. याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. आणि हे आपल्याला या चॅप्टर मध्ये खूप लागणार आहे. तुम्हाला डायरेक्ट याचा नाही पण इनडायरेक्ट यूज खूप आहे. त्यामुळे हे मी जी आता सांगितली तुम्हाला इन्फॉर्मेशन, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा लक्षात आली आहे का? भागाकार स्थिर एक डोक्यात ठेवा. हिंट देतो तुम्हाला याच्या बाबतीत. तुम्ही सांगाल आता मला. हा सांग बरं बघू. D/T याच्यामध्ये काय स्थिर ठेवल्यानंतर काय वाढल्यानंतर काय वाढेल आणि काय, बरं इथं काय डायरेक्ट प्रोपोर्शन असणार की इनव्हर्स प्रोपोर्शन असणार? याला म्हणायचं इनव्हर्स प्रोपोर्शन ना, बरं का. याला म्हणायचं इनव्हर्स प्रोपोर्शन. ठीक आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन. याच्यामध्ये स्पीडला मी जर का स्थिर ठेवलं तर जसं डिस्टन्स वाढेल तसं टाइम वाढत जाणार. मी 50च्या स्पीडनं, एका स्थिर स्पीडनं मी चाललोय, मला 200 किलोमीटर जायला 4 तास लागतील, 100 किलोमीटर जायला 2 तास लागतील. मी काय केलं इथं? मी इथं काय केलं सांगा? स्पीड डिस्टन्स कमी केलं, टाइम पण माझा कमी झाला. एक बाब कमी झाली की दुसरी पण कमी होणार. काय स्थिर ठेवलं? स्पीड स्थिर ठेवलं. समजलंय का? एकदा सांगा. ठीक आहे. फॉर्म्युला बघा, S = D/T. याच्यामध्ये हे जर का स्थिर ठेवलं तर हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. वाढलं की वाढणार, कमी झालं की कमी होणार. याच्यामध्ये टाइम = डिस्टन्स अपॉन स्पीड. हे जर का मी स्थिर ठेवलं, काय टाइम स्थिर ठेवलं तर डिस्टन्स वाढलं की स्पीड वाढणार, डिस्टन्स कमी झालं की स्पीड कमी होणार. आणि तिसरं बघा, डिस्टन्स = स्पीड इंटू टाइम. याच्यामध्ये मी हे जर का स्थिर ठेवलं तर स्पीड वाढलं की टाइम कमी होणार आणि स्पीड कमी झालं की टाइम वाढणार. बघा तुम्ही, समजलंय का तुम्हाला? या तिन्हीच्या बाबतीत समजलंय का तुम्हाला? क्लिअर आहे? तर मी ज्यावेळी हे यूज करेन त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गोष्टी. ओके. आता काय काय शिकलो आपण? तर कन्वर्जन फॅक्टर शिकलो. एकदा कन्वर्जन फॅक्टर रिवाइज करा. चला कन्वर्जन फॅक्टर रिवाइज करा. काय? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, मग 1 मीटर बरोबर 1/1000 किलोमीटर, 1 तास बरोबर 60 मिनिट, 1 मिनिट बरोबर 1/60 तास, 1 तास बरोबर 3600 सेकंद, 1 सेकंद बरोबर 1/3600 तास, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 1 सेकंद बरोबर 1/60 मिनिट. हे मी टाइम आणि डिस्टन्सच्या बाबतीत बघितलं. आता वेगाच्या बाबतीत काय रे? कन्वर्जन फॅक्टर काय आहे? मला जर का काय जायचं असेल, किलोमीटर पर आवर कडनं मीटर पर सेकंड कडे जायचं असेल तर मला 518 न गुणावं लागेल. आणि मला मीटर पर सेकंड कडून किलोमीटर पर आवर कडे जायचं असेल तर मला 18/5 न गुणावं लागेल. मला किलोमीटर पर आवर कडनं कुठं जायचं आहे? मीटर पर सेकंड कडे जायचं आहे. दिलेल्या संख्येला मला 518 न गुणावं लागेल. आणि मीटर पर सेकंडला मला किलोमीटर पर आवर कडे जायचं असेल तर मला दिलेल्या संख्येला 18/5 न गुणावं लागेल. समजलंय का? बघा क्लिअर आहे का? अशा पद्धतीने हे कन्वर्जन आहे. तर ओके. आता एक कॉन्सेप्ट आहे ऍव्हरेज स्पीड. एक कॉन्सेप्ट आहे काय रे? ऍव्हरेज स्पीड. तर ऍव्हरेज स्पीड कशाला म्हणायचं बघा. हे बघा, ऍव्हरेज स्पीडची कॉन्सेप्ट काय आहे? ऍव्हरेज स्पीड =
ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. सांगतो, सरासरी वेग बरोबर काय एकूण अंतर भागिले एकूण वेळ. हे लक्षात घ्या. वेग बरोबर काय आहे रे? वेग बरोबर काय आहे? अंतर भागिले वेळ आहे. यालाच फक्त एकूण शब्द लावला तर तुम्हाला लक्षात येईल. जर का एकूण शब्द लावला याला तर हे सरासरी वेग बनून जाईल, बाकी काहीही नाही. बरोबर, बाकी काहीही नाही. आता कसं असतं हे ते लक्षात घ्या. थोडस हे लक्षात घ्या. बघा इथं, आता इथं आहे कोल्हापूर आणि हे आहे पुणे. कोल्हापूर पुणे, ठीक आहे. आता कोल्हापूर वरनं पुण्याला जाताना इथं साताऱ्याला मी 10 मिनिटं चहासाठी थांबलो. 10 मिनिटं चहासाठी थांबलो, ठीक आहे. इथून मी सकाळी 10 वाजता निघालेलो, ठीक आहे. सकाळी 10 वाजता निघालो, ठीक आहे. आणि दुपारी 2 वाजता कुठं पोहोचलो? पुण्यात पोहोचलो. दुपारी 2 वाजता मी पुण्यात पोहोचलो. दुपारी 2 वाजता मी पुण्यात पोहोचलो. आता इथं साताऱ्यात मी 10 मिनिटं चहासाठी थांबलो, ठीक आहे. माझ्या मित्राकडे थांबलो साताऱ्यात चहासाठी. बरोबर, या चहाचे 10 मिनिटं पण कुठं कन्सिडर केले गेले? एकूण वेळेमध्ये कन्सिडर केले. लक्षात ठेवा, एकूण वेळेत. तिथं माझ्या गाडीचं स्पीड 0 होतं, 0. तरीही हा वेळ कन्सिडर केला जाणार, कारण सरासरी वेग काढायचा असेल तर एकूण वेळ तुम्हाला कन्सिडर करावा लागतो. मग इथून इथं जायला किती वेळ गेला माझा? 4 तास. आणि कितीचं अंतर आहे? आपण समजूया 200 किलोमीटरचं अंतर आहे कोल्हापूर टू पुणे. मग सरासरी ऍव्हरेज स्पीड किती आलं? तर 200 भागिले 4 म्हणजे किती आलं? 50 किलोमीटर पर आवर एवढा वेग आला. सरासरी वेग, ऍव्हरेज स्पीड काय आलं? 50 किलोमीटर पर आवर. याच्यामध्ये कधी गाडी थांबलेली होती, कधी गाडी चांगला रस्ता नव्हता म्हणून जरा हळू चाललेली होती, कधी गाडी चांगला रस्ता लागला म्हणून सुसाट धावत होती 100-120च्या स्पीडनं. पण शेवटी हे छोटे छोटे जे स्पीड मधले बदल आहेत हे कन्सिडर नाहीत होणार. इथं फायनल म्हणजे इनिशियल आणि फायनल याच्यामध्ये किती अंतर आहे आणि इनिशियल टाइम आणि फायनल टाइम याच्यामध्ये किती अंतर आहे हे कन्सिडर होणार आहे. लक्षात ठेवा, मध्ये स्पीड कमी झालेलं, वाढलेलं, थांबलेला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही एकूण वेळ किती घालवला त्या प्रवासामध्ये आणि तुम्ही किती अंतर कापलं एकूण, या दोनच गोष्टी मॅटर करणार आहेत. बरोबर, आणि हे येणार तुमचं ऍव्हरेज स्पीड. हे येणार तुमचा ऍव्हरेज स्पीड. सो ऍव्हरेज स्पीड काय असणार आहे? सरासरी वेग असणार 50 किलोमीटर पर आवर. या पद्धतीने हे ऍव्हरेज स्पीडची कॉन्सेप्ट आहे. ओके, बघा आता मग आपण टॉपिक वरती येऊया. 1 बाय 1 आपण काय करूया? टॉपिक बघूया, म्हणजे क्वेश्चन्स बघूया. आता पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. एक विमान, मी डायरेक्ट मराठीत वाचतो, ठीक आहे ना. एक विमान 240 किलोमीटर प्रति तास या वेगाने 5 तासात ठराविक अंतर कापते. तेच अंतर 1.2/3 तासात कापण्यासाठी त्याचा वेग किती असावा? आता 240 किलोमीटर प्रति तास या वेगाने 5 तास अंतर कापतं. आता मला सांगा, अंतर बरोबर काय आहे रे? अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ. मग वेग किती आहे? 240चा वेग आहे आणि वेळ किती आहे? 5 तास. म्हणजे 24 पंचे 120, 1200 किलोमीटर हे काय झालं रे? अंतर झालं. आता हे अंतर आपल्याला कापायचं आहे. कोणत्या स्पीडनं कापायचं आहे रे? आपल्याला या 1.2/3 एवढ्या वेळात कापायचं आहे. तर त्याचा वेग किती असावा? आता नवीन वेग तुम्हाला काय काढायचंय रे? नवीन वेग काढायचंय, ठीक आहे. नवीन वेग बरोबर अंतर किती आहे? 1200.
आणि तुम्हाला याचं कन्व्हर्जन जमलं पाहिजे. 1.2/3 याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. 3 × 3 अधिक 2 5 5/3 किती 5/3 याला 5/3 असं लिहिलं पाहिजे मला. का वेग बरोबर काय रे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर दिलंय 1200, वेळ किती आहे 5/3 एवढे तास आहेत. 5/3 एवढे तास. हे 3 छेदाचा छेद आहे, छेदाचा छेद कुठे जातो रे, अंशस्थानी जातो. कुठे जातो, अंशस्थानी जातो. मग इथं आलं 1200 गुणुले 3 भागिले 5. 5 × 5 5 2 10 उरले 2 5 20 0 24 त्रिक 72 720 किलोमीटर प्रति तास. किती 720 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आता जर माझं हे म्हणणं माझ्या डोक्यात आलं असेल की अंतर स्थिर ठेवल्यानंतर अंतर बरोबर काय आहे, वेग गुणुले वेळ आहे. ओके. मग अंतर स्थिर ठेवलंय मी, अंतर तेच आहे, वेग बदलायचा आहे आपल्याला. वेळ कितीने कमी झाली जरा बघता. 5 तास आधीचा वेळ होता, 5 तास होता आधीचा वेळ, 5 तास आधीचा वेळ होता, तो 5/3 झाला. म्हणजे वेळ कितीने कमी झाला रे, 1/3 कमी झाला. म्हणजे तिपटीनं कमी झाला. तर वेग तुमचा तिपटीनं वाढला पाहिजे. का तर काय ठरलंय आपलं, याला स्थिर ठेवायचंय तुम्हाला, याला स्थिर ठेवायचंय तुम्हाला. जसा वेळ कमी होईल तसा वेग वाढेल. वेळ 1/3 म्हणजेच 1/3 कमी झाला म्हणजे तिपटीनं कमी झाला. तर वेग स्पीड तिप्पट वाढलं पाहिजे. पूर्वीचं स्पीड किती आहे 240, नवीन स्पीड किती असणार आहे 720 तोंडी. काहीही करायची गरज नाही इथं, हे सगळं करण्याची अजिबात काही गरज नाही. तुम्ही फक्त हे स्थिर ठेवा, अंतर स्थिर. बरोबर आहे ना, अंतर तेच आहे, तेच अंतर म्हटलंय, तेच अंतर, याचा अर्थ अंतर स्थिर आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बघा की मी स्थिर अंतर ठेवलंय. अंतर जर का स्थिर असेल तर अंतर बरोबर काय आहे, वेग गुणुले वेळ आहे. बरोबर, वेग गुणुले वेळ म्हणजे गुणाकार आहे. गुणाकार स्थिर ठेवायचा आहे. म्हणजे एक बाब कमी झाल्यावर दुसरी वाढणार, किंवा पहिली कमी झाल्यावर दुसरी पहिली कमी झाल्यानंतर दुसरी वाढणार, अशा पद्धतीनं. मग वेळ कमी झालाय, वेग वाढणार. कितीने कमी झाला वेळ, पूर्वीचा होता 5 तास, आताचा झाला 5/3 तास. म्हणजे 1/3 काय झाला रे, वेळ कमी झाला. तर तिप्पटनं त्याच प्रमाणात तेच प्रमाण म्हणजे स्थिर काय म्हणतोय गुणोत्तर, ते प्रमाण जे आहे ते वाढण्याचं प्रमाण तेच पाहिजे. 1/3 जर का कमी होत असेल तर 3 वाढणार, लक्षात ठेवा. याच्या रिव्हर्सनं वाढणार म्हणजे तिपटीनं वेग वाढणार. म्हणजे 240चा वेग किती होणार रे 720. अशा पद्धतीनं आपला आन्सर किती येणार आहे, ऑप्शन नंबर 4 720 km/h. बघा, नाहीतर हे तर आहेच, हे कुठे गेलं, याला पण नाही जास्त वेळ लागणार तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय 240च्या स्पीडनं 5 तास, आणि तेच अंतर तुम्हाला 5/3 यानं पार करायचंय. 0 ला 0 गेले, याला वर घ्या, 240 गुणिले 3 720. मी अगदी डिटेल, पहिलाच प्रॉब्लेम आहे ना, मी डिटेल सोडवून दिला. ऍक्च्युली याला एवढ्या डिटेल जायची काही गरज नाही. ठीक आहे, मी पुन्हा एकदा इथं सोडवून दाखवतोय. बघा, इथं कोपऱ्यात आता सोडवून दाखवतोय. ठीक आहे, मला माहिती आहे की अंतर माझं काय आहे रे, तेच आहे. अंतर किती आहे, वेग गुणिले वेळ, हे सगळं डोक्यात पाहिजे. ठीक आहे, 240 गुणिले 5, आणि तुमचा नवीन वेळ किती आहे 5/3.
हे 3 कुठे जाणार वर, या 5 ला 5 गेले, 3 वर जाणार आणि ते 240 ला गुणाकाराला जाणार आणि किती आलं उत्तर 720. बस एवढ्या 3 स्टेप मध्ये माझा आन्सर संपलं. कळलं का? क्लिअर आहे का? ओके चला बघा पुढे बघूया, पुढचा प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, एका माणसाचा वेग काय आहे 5 किमी प्रति तास आणि तो 15 मिनिटात पूल पार करतो, तर त्याची लांबी मीटर मध्ये किती? एका माणसाचा वेग किती आहे रे 5 किलोमीटर प्रति तास आहे आणि तो 15 मिनिटात पुलाला पार करतो. हे बघा हा पूल आहे, ठीक आहे, हा पूल आहे, तो 5 आहे, इथं उभा येतो, इथं उभा आहे, त्याला 15 मिनिटं लागतात इकडे जायला. हा पूल आहे असं समजूया आपण, ठीक आहे, आणि 15 मिनिटं लागतात त्याला इकडून इकडे जायला, बरोबर. तर त्या पुलाची लांबी मीटर मध्ये शोधायची आहे आपल्याला. बर असू द्या, मग अंतर बरोबर काय रे? अंतर बरोबर काय? वेग गुणुले वेळ, बरोबर. वेग किती आहे? वेग 5 आणि वेळ किती आहे 15 मिनिट. आता 15 मिनिट मध्ये नाही ना चालत ते, कशात? मिनिट मध्ये नाही चालत, अरे मीटर मध्ये शोधायचं आहे. म्हणजे मग आपल्याला काय केलं पाहिजे रे? हे ऐका ऐका, हे काय केलं पाहिजे? वेगाला काय केलं पाहिजे आपल्याला? किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद केलं पाहिजे. म्हणजे 5 किलोमीटर पर आवरचं 5 गुणुले किती याच्यात मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद, याला असंच राहू द्या. हा, आणि याला मिनिटाचं 15 मिनिट जे आहे त्याला सेकंदात केलं पाहिजे, बरोबर ना. हा, मग 15 गुणुले किती 60 सेकंद, हे पण असं राहू द्या, अजिबात गुणाकार वगैरे काही करू नका. हा, वेग किती आहे आपला 5 गुणुले 5/18 आणि वेळ किती आहे आपल्याकडं 15 गुणुले 60, ठीक आहे, 15 गुणुले 60. हा, 6 त्रिक 18, 6 10 60, 3 एके 3, 3 5 15, 5 त्रिक 5 25, 25 5 125 आणि 125 वर 1 0. किती आला अंतर? पुलाची लांबी किती आली 1250, 1250 मीटर. मीटर मध्ये बोलायचंय ना आपल्याला, म्हणून मीटर मध्ये किती आली 1250 मीटर. कळलं का? 1250 मीटर. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. वेग किती राहू द्या तसाच, अजिबात कट वगैरे करू नका, पॉइंट मध्ये वगैरे काढू नका, कधीही असं पॉइंट मध्ये वगैरे काढायच्या भानगडीत पडायचं नाही. इथं आहे का कुठं डेसिमल मध्ये कुठं उत्तर आहे का ऑप्शन मध्ये? मग कशाला पॉइंट मध्ये काढून वेळ घालवता, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ सगळं कट होणार आहे, कुठं ना कुठं कट होणार आहे, हे डोक्यात तुमच्या पाहिजे, बरोबर. 5 पूर्ण हे 5 अधिक 5 5 गुणिले 5/18 आणि 15 गुणिले 60, हे तसंच ठेवा कट करण्यासाठी. अजिबात जोडू पण नका, इथं गुणाकार पण नका करू, इथं गुणाकार पण नका करू आणि तिकडे वर भागाकार पण नका करू, काहीही करू नका, तसंच ठेवा. ते तुम्हाला अंतर मिळून जाईल. किती मीटरचा असेल रे ब्रिज? तर हा मीटर मध्ये आला ना. का बरं मीटर मध्ये आला? हे बघा, हे मीटर पर सेकंद मध्ये आहे, हे सेकंदात आहे. मी तुम्हाला सांगितलेलं बघा, हे बघा, अंतर किलोमीटर मध्ये असेल, तासात असेल वेळ, तर किलोमीटर प्रति तास हे असेल स्पीड. अंतर जर का मीटर मध्ये, हे सेकंदात, तर हे एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. किलोमीटर तास किलोमीटर प्रति तास, मीटर सेकंद मीटर पर सेकंद, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. मग हे किलोमीटरचं काय केलं मी, हे मिनिटात चालणार नाही. हे मीटर मध्ये असेल तर हे किलोमीटर पर आवर मध्ये चालणार नाही, मीटर पर सेकंद मध्ये केलं पाहिजे. आणि मीटर मध्ये पाहिजे असेल तर हे मिनिटात चालणार नाही, कशात केलं पाहिजे मला, सेकंदात केलं पाहिजे. या पद्धतीने हे आहे. हे काय रे, मीटर. मीटर, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, पुढचा बघा. हा, याचा स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या, ठीक आहे. जाऊया पुढे आपण. चला पुढे बघूया. पुढे बघा काय रे, एका मुलाने आपल्या घरातून शाळेत 3 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला आणि 2 किलोमीटर प्रति तास वेगाने परत आला. जर त्याला एकूण 5 तास, किती तास 5 तास लागत असतील, तर त्याचा घर आणि शाळेतील अंतर किती आहे? त्याच्या घरातलं आणि शाळेतलं अंतर किती आहे?
एका मुलाला आपल्या घरातून शाळेत जाण्यासाठी 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातोय आणि येताना तो 2 किलोमीटर प्रति तास या वेगाने येतोय, जर त्याला जायला आणि यायला एकूण 5 तास लागत असतील, म्हणजे एकूण वेळ तुम्हाला दिली आहे बघा, एकूण वेळ तुम्हाला दिली आहे, एकूण वेळ आणि 2 प्रकारचे म्हणजे हे स्पीड्स आहेत, मग तुम्ही T1 प्लस T2 म्हणू शकता ना रे याला, T1 प्लस T2 म्हणू शकता याला, बरोबर, T1 प्लस T2. आता टाइम बरोबर काय आहे रे, डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे वेळ बरोबर काय आहे, वेळ बरोबर काय आहे, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेळ. मग एकूण वेळ किती आहे तुमच्याकडे, T1 प्लस T2 बरोबर एकूण वेळ असं लिहूया पाहिजे तर, T1 प्लस T2 बरोबर किती, एकूण वेळ, एकूण वेळ. हा, T1 प्लस T2, T1 किती आहे, T1 किती आहे, तर अंतर भागिले वेळ, पहिलं अंतर किती तेच नाही माहिती, एवढं अंतर, डी एवढं अंतर म्हणूया, ठीक आहे. मला सांगा जाताना तो काय करतोय रे, जाताना डी एवढं डिस्टन्स आहे, जाताना तो कितीच्या स्पीडनं जातोय, जाताना जातोय, हे होम आहे आणि हे काय आहे रे, स्कूल आहे, बरोबर. जाताना तो जातोय 3च्या स्पीडनं, 3च्या स्पीडनं आणि येताना येतोय 2च्या स्पीडनं, ठीक आहे. जाताना जातोय 3च्या स्पीडनं. आता दिवसभर थकून बघून आल्यानंतर जरा स्लो येणार, येताना रमत गमत येणार, कारण घरी यायचं आहे, शाळेत जाताना जरा प्रार्थनेला वगैरे जायचं असेल, गडबड असेल म्हणून जरा स्पीडनं जात असेल, असू द्या. आता जाताना तो 3च्या स्पीडनं जातोय, येताना तो 2च्या स्पीडने येतोय, बरोबर. डी एवढा वेळ आहे, मग जाताना कितीच्या स्पीडनं जातोय, 3च्या स्पीडनं, खाली 3 येणार, कारण वेळ बरोबर काय रे, अंतर भागिले वेग, तेवढंच अंतर, माघारी येताना तेवढंच अंतर पार करतोय तो, पण कितीच्या, 2च्या स्पीडनं. आणि एकूण वेळ किती आहे रे, 5. मी तुम्हाला बोललोय की एकूण वेळ दिलाय त्यांनी, तर तुम्ही पण एकूण वेळच घ्या ना, त्यांनी एकूण वेळ दिल्यावर तुम्ही एकूण वेळच घ्या, सोपं जाईल. हा, मग काय आलं, तिरकस गुणाकार करा, 2D प्लस 3D भागिले किती रे, 3 दोन्ही 6 बरोबर किती रे, 5. मग 3 आणि 2 किती रे, 5D बरोबर 6 गुणिले 5, 5 ला 5 गेले, डी बरोबर काय आले रे, 6. आणि कशात येणार हे, किलोमीटर मध्ये, कारण का हे किलोमीटर पर आवर मध्ये म्हटल्यानंतर हे किलोमीटर मध्ये येणार, की त्याला पहिला ऑप्शन काय, 6 किलोमीटर, काय आला ऑप्शन, 6 किलोमीटर. समजलंय का बघा. एकूण वेळ, त्यांनी एकूण वेळ 5 तास दिलाय आणि 2 प्रकारचे अंतर दिलेत, याचा अर्थ एकूण वेळेच सूत्र मी वापरणार. हे काय एकूण वेळ म्हणजे काही सूत्र वगैरे काय नाही, हे एक कॉन्सेप्ट आहे, एकूण वेळ. आता वेळेतलं अंतर दिल्यानंतर तुम्ही वेळेतलं अंतर घेणार, T1 मायनस T2. तुम्ही जर का डिस्टन्स मधलं अंतर दिलं त्यांनी तुम्हाला, 2 याच्यामध्ये अंतर आहे समजा 20 किलोमीटर, तर D1 मायनस T2 20 किलोमीटर घेणार, मग डी चं सूत्र लिहिणार, ते पुढे होत राहणार, सुटतं एक्झाम्पल, आरामात सुटतं, फक्त दिलंय काय हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, बस. चला पुढे बघा, 4था क्वेश्चन बघा. हा, अ मॅन ट्रॅव्हल्ड अ सर्टन डिस्टन्स, बरं हे बघूया, हे बघायलाच तुम्ही. चला, एका माणसाने काही अंतर 25 किमी प्रति तास वेगाने ट्रेनने प्रवास केला आणि नंतर 4 किमी प्रति तास परत पायी आला, जर संपूर्ण प्रवासाला 5 तास 48 मिनिटं लागली असतील, तर ते अंतर किती असेल, तर ते अंतर किती असेल. बर, हे बघा, जाताना काय गेलाय रे, ट्रेननं गेला 25च्या स्पीडनं, जाताना 25च्या स्पीडने गेला, ओके, जाताना 25च्या स्पीडने गेला ट्रेननं, येताना 4च्या स्पीडनं आला, येताना 4 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं आला येताना, ओके. आणि याला वेळ लागला, एकूण वेळ या प्रवासाला लागला 5 तास 48 मिनिटं, म्हणजे T1 प्लस T2, एकूण वेळ 5 तास 48 मिनिट. आता हे मिनिटात चालत नाही, याला कन्वर्ट करायला लागेल तुम्हाला तासामध्ये. हा, T1 प्लस T2, T1 प्लस T2, टाइम इज इक्वल टू काय रे, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे तेच तर माहिती नाही, तेच तर काढायचंय, भागिले पहिला वेळ किती रे, पहिलं हे किती,
स्पीड किती आहे पहिलं, जाताना 25, हा डी भागिले येताना किती 4, आणि 5 तास अधिक 48 मिनिटाला तुम्हाला काय करायला लागेल रे, तासात कन्वर्ट केलं पाहिजे, तासात कन्वर्ट केलं पाहिजे. काय आहे कन्वर्जन, भागिले 60 करायला लागेल. ठीक आहे, 12 चोक 48, 12 पंचे 60. ठीक आहे, आणि इथं गुणाकार होईल, 5 5 25 आणि 4 29, तोपर्यंत याचा तिरकस गुणाकार करा. 4D अधिक 25D भागिले 25 चोक 100 बरोबर 5 5 25 आणि 4 29 भागिले 5, 29 भागिले 5. चला हे 5 5 25 आणि 4 29, 5.4/5 कसं येणार, 5 5 25 आणि 4 29 भागिले 5 बरोबर. हा 29D भागिले किंवा 29D हे भागाकाराला आहे तिकडे गुणाकाराला घेऊन चला. 29D बरोबर 29 भागिले 5 गुणुले किती 100 गुणुले 100. या 29 ला 29 गेले, 5 1 5, 5 2 10, काय आलं, डी बरोबर आलं 20 किलोमीटर. डी बरोबर आलं 20 किलोमीटर. तर किती आलं, ऑप्शन नंबर 3. अंतर किती असेल ते, जाण्याचं अंतर त्याचं किती असेल किंवा येण्याचं, जाण्याचं किंवा येण्याचं दोन्ही पैकी कुठलंही एक. अरे सेमच अंतर आहे ना, जातोय पण सेम अंतर, येतोय सेम अंतर. बघा समजलंय का, काय अडचण असेल तर विचारा. ओके, थोडस ब्लर दिसत होतं, बघूया पुढं. चला, अ ट्रेन, बर हे वाचू डायरेक्ट. ठीक आहे, वेळ जास्त क्वेश्चन होतील. हा, अ ट्रेन, एक ट्रेन पहाटे 6 वाजता, पहाटे 6 वाजता ए स्थानावरून, स्थान ए वरून सुरू होते आणि त्याच दिवशी दुपारी 4:30 वाजता दुसऱ्या स्थानावर बी वर पोहोचते. दुपारी 4:30 वाजता. जर ट्रेनचा वेग प्रति तास 40 किलोमीटर असेल, प्रति तास 40 किलोमीटर म्हणजे ताशी 40 किलोमीटर म्हणजे 40 kmph, तर ट्रेनने किती अंतर प्रवास केला ते शोधा. ट्रेनने किती अंतर प्रवास केला ते शोधा. एक ट्रेन किती वाजता, पहाटे 6 वाजता ए स्थानावरून निघते. हा, ए स्थानावरून निघते कधी, पहाटे 6 ला, आणि बी या स्थानावर पोहोचते दुपारी 4:30 ला. ठीक आहे, दुपारी 4:30 ला. ओके, जर ट्रेनचा वेग किती आहे 40 आहे, तर ट्रेनने किती अंतर प्रवास केला ते शोधा. आता मला सांगा, 6 वाजल्यापासून दुपारी 4:30 पर्यंत, म्हणजे 6 वाजल्यापासून दुपारी 4:30 पर्यंत टाइम शोधा ना. 6 ते 12 4 तास, आणि 12 ते 4 पुन्हा 4 तास, आणि वरच्या अर्धा तास, म्हणजे 8.5 तास. एकूण वेळ किती गेलाय बघा, एकूण वेळ किती प्रवासात खर्च झाला, तर 8.5 तास. आणि स्पीड कितीचा आहे, वेग किती ना, वेग 40चा. मग किती अंतर पार केलं असेल, अंतर बरोबर काय रे, वेग गुणुले वेळ. कितीचा वेग आहे 40चा, कितीचं अंतर आहे 8.5चं. हे बघा, दोन्हीकडे टाका, दोन्हीकडे टाकलं तर हे 17 होईल ना, आणि हे 20 होईल. 17 दोन्ही 34, 340. अरे एक मिनिट, 6 ते 6, 6 ते 12 6 तास होणार ना, 6 तास होणार. अरे 6 तास होणार, आणि इथं 4:30, 6 आणि 4:30 किती आले, 10.5, 10.5 तास होणार. असं करतात का. हा, वेग किती आहे 40चा, तरी म्हटलं ऑप्शन मध्ये कसं काय नाही. हा, चला पुढे बघा.
वेग वेग कितीचा आहे रे? 40चा. आणि हे 0.5. आता इथं 20 ठेवा आणि इकडे 2 टाका. 10.5चे 21 करा. 21 दोन्ही 42. 420. हा आहे की 420 किलोमीटर. 420 किलोमीटर. 6 ते दुपारी 12, 6 तास आणि वरचे 4 तास. म्हणजे 6 आणि 4 10 तास प्रवास केला. कितीच्या स्पीडनं? 40च्या स्पीडनं. तर अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. 40 गुणुले 10.5. 40 गुणुले 10.5 म्हणजेच 20 गुणुले 21. लक्षात घ्या. 2 इकडे टाकला मी. 21 दोन्ही 42. 420. कुठं गुणाकार करत बसता रे? तोंडी करा ना. वेळ कमी असतो आपल्याकडं. 200 क्वेश्चन, 120 मिनिट. ठीक आहे. टार्गेट आपलं 150 प्लस, 160 प्लस, 170 प्लस न्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याकडं टाइम, आपल्याकडे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आपल्याला. प्रॅक्टिस शिवाय काही नाही बघा. प्रॅक्टिस शिवाय काही नाही. आज तुम्हाला वाटत असेल की एवढे मार्क पडले पाहिजेत, तेवढे मार्क पडले पाहिजेत, पण त्याला प्रॅक्टिस किती आहे तुमची? ठीक आहे. प्रॅक्टिस किती आहे? अप्रोच टुवर्ड्स क्वांटिटी काय आहे? क्वांटिटीशी अप्रोच काय ठेवता तुम्ही? हे पण महत्वाचं आहे. लक्षात आलं? प्रॅक्टिस असणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे. एका बैलगाडीला बघा पुढं, एका बैलगाडीला 15 तासात 120 किलोमीटर प्रवास करायचा आहे. अंतर कापायचे आहे. जर तिने, कुणी? बैलगाडीने, हा, तिने प्रवासाचा अर्धा भाग म्हणजे 120 किलोमीटरच्या निम्मे, अर्धा भाग 3/5 वेळेत 3.5 या वेळेत पूर्ण केला. आता 3/5 म्हणजे 3/5 कुणाचे रे? 15 तासाचे. म्हणजे किती तास घालवले रे? 9 तास घालवले. किती तास? 3/5 तास म्हणजे किती? 3/5 एवढा वेळ म्हणजे अर्धा प्रवास 9 तासात केला. तर उरलेले अंतर उरलेल्या वेळेत पार करण्यासाठी आवश्यक वेग किती असावा? एका बैलगाडीला बघा, एक बैलगाडी आहे, तिला किती वेळात किती अंतर पार करायचंय रे? एकूण 120 किलोमीटर अंतर आहे आणि त्याच्याकडे आहेत 15 तास. किती तास आहेत? 15 तास. त्यापैकी अर्धा भाग म्हणजे 60 किलोमीटर. 60 किलोमीटर किती? जर तिने प्रवासाचा अर्धा भाग 3/5 एवढ्या वेळेत पूर्ण केला. आता 3/5 कुणाचे? पूर्ण वेळेचे ना. एक मिनिट. हा हा किती रे? 3/5 कुणाचे? 15चे. 5 5 3 15 9 तास. ठीक आहे. 9 तास किती लागले रे? 9 तास. आता मला 15 तास आहे, त्यापैकी 9 तास इकडेच गेले, म्हणजे माझ्याकडे 6 तास बाकी आहेत 60 किलोमीटर अंतर पार करायला. आता मग वेग कितीचा पाहिजे रे? वेग बरोबर काय? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. हा 60 किती? 60 किती? 6. किती आले? 10 किलोमीटर प्रति तास. अरे तसं बघितलं तर इथं पण बघून कळतं की रे 60 किलोमीटर जायचं 6 तास तुमच्याकडे आहे, तर स्पीड कितीच पाहिजे? 10च पाहिजे. 10च पाहिजे. 10च स्पीड. 10च स्पीड. कितीच स्पीड? 10च स्पीड पाहिजे. ठीक आहे. आलंय का लक्षात? बघा अर्धे म्हणजे 60 किलोमीटर 9 तासात पार केलंय. 3/5 ऑफ द टोटल टाइम म्हणजे 3/5 ऑफ द टोटल टाइम म्हणजे 9 तास. 9 तासात केलं पूर्ण. आता मला पूर्ण 15 तासात करायचंय, म्हणजे माझ्याकडे उरले 6 तास आणि उरलेत 60 किलोमीटर. मग 60 किलोमीटर 6च्या स्पीडनं जायचं. 60 किलोमीटर 6 तासात जायचं असेल तर माझं स्पीड मला ठेवावं लागेल 10. सिंपल. समजलंय का? बघा एकदा. ओके डन. चलो नेक्स्ट चलते हैं. नेक्स्ट चलो. हा जर तुम्ही 4 किमी प्रति तासाच्या गतीने चालत असाल. कोण? तुम्ही. ओके तुम्ही
तर तुम्ही आपल्या शाळेत कधी शाळेत जाल? तुम्ही कधी जाल शाळेत? कधी जाल? ओके, डन. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? अभ्यास किती हे विचारू नका, जेवढा कराल तेवढा कमी आहे. ओके चलो, जर तुम्ही 4 किमी तासाच्या गतीने चालत असाल तर तुम्ही आपल्या शाळेत किती 5 मिनिटे उशिराने पोहोचता. नाही पोहोचायचं खरं तर, पण ठीक आहे एखाद्या दिवशी चालेल. पण जर तुम्ही 5 किमी तासाच्या गतीने असाल तर तुम्ही निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे आधी पोहोचता. तुम्ही 10 मिनिटं आधी पोहोचता. तर तुमच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे? शाळेचं अंतर किती आहे ते बघायचंच आहे आता आपल्याला. किती आहे बघूया. आणि अशी शाळा आपल्याला भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला स्कोर पुन्हा तेच येतंय बघा, पुन्हा तेच येतंय. जर तुम्ही 4 किमी तासाच्या गतीने चालत असाल तर तुम्ही आपल्या शाळेत 5 मिनिटे उशिराने पोहोचता. म्हणजे 5 मिनिट उशीर. ठीक आहे, 5 मिनिट उशीर. कधी 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला तर, बरोबर. आणि 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला तर 10 मिनिटं लवकर पोहोचता. आता शाळेची वेळ आहे 10ची. कितीची आहे वेळ? 10 वाजून 10ची वेळ आहे. 10, इथं 12, इथं 11, इथं 5, इथं 10. ठीक आहे, म्हणजे हे वालं इथं 1 2 नसतं का? या पद्धतीनं. मग 10ची वेळ आहे शाळेची. आता उशिरानं पोहोचता म्हणजे 10 वाजून किती मिनिटांना पोहोचता तुम्ही? 5 मिनिटांना पोहोचता. 10 वाजून 5 मिनिटांना पोहोचता. 10 वाजून 5 मिनिटांना पोहोचता. आणि 10 मिनिटं लवकर पोहोचता म्हणजे कधी पोहोचता तुम्ही? 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचता. 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचता. आता या दोन वेळेत कितीचं अंतर आहे जरा बघा बरं. म्हणजे फरक कितीचा आहे बघा बरं जरा. या दोन्ही वेळेत कितीचा फरक आहे जरा बघा बरं. 9 वाजून 50 मिनिटं आणि 10 वाजून 5 मिनिटं, याच्यामध्ये 15 मिनिटाचा फरक आहे का? किती मिनिटाचा फरक आहे? 15 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक आहे? 15 मिनिटाचा फरक आहे. मग तो फरक म्हणजे टाइम डिफरन्स. मी मगाशी बोललेलो तुम्हाला, आठवतंय का? टोटल टाइम दिला की टोटल टाइम काढायचा, टाइम डिफरन्स दिला की टाइम डिफरन्स काढायचा. मग याच्यामध्ये तुम्हाला कितीचा फरक आहे? टाइम डिफरन्स आहे. फरक, वेळेतील फरक किती आहे? वेळेतील फरक किती आहे? T1 मायनस T2. किती वेळाचा आहे? 15 मिनिटाचा आहे. किती वेळाचा आहे? 15 मिनिटाचा आहे. मग T इज इक्वल टू काय सांगा? T इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे तेच तर माहिती नाही, आणि वेग किती आहे? कितीचा वेग आहे बघा ना, 4चा वेग आहे. नंतरचा वेग कितीचा आहे? 5चा वेग आहे. आणि 15, पण हे हे किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवर आहे. हे 15 मिनिटं चालणार नाही तुम्हाला. 15/60 केलं पाहिजे. 15/60 केलं पाहिजे. समजलंय का? एकदा सांगा. ओके, समजलं का? सांगा एकदा. चला मग तिरकस गुणाकार करूया. 5D मायनस 4D आणि 4×5 20. 5D मायनस 4D आणि 4×5 इथं किती रे? 20 बरोबर 15×4 1/4. ठीक आहे, चला याला इकडे घ्या 20 ला. D बरोबर 20 इकडे आलं, 20/4. D बरोबर किती आलं रे? 5 किलोमीटर. D बरोबर किती आलं रे? 5 किलोमीटर. म्हणजे घर किती? 5 किलोमीटर आहे शाळेपासनं. ठीक आहे, रोज 5 किलोमीटर जायचंय शाळेला आपल्याला. एवढ्या जवळची शाळा पाहिजे असेल तर अभ्यास करा. क्लिअर आहे का बघा? काय आहे? 5 मिनिट उशिरानं पोहोचला आणि 10 मिनिटं लवकर पोहोचला. तर 5 मिनिटं उशिरानं आणि 10 मिनिटं लवकर याच्यामध्ये कितीच अंतर आहे?
तर 5 मिनिटं उशिरानं म्हणजे 10 वाजून एक समजण्यासाठी 10ची शाळा म्हटलोय मी. 10 वाजून 5 मिनिटानं. आणि लवकर म्हणजे 9 वाजून 50 मिनिटानं. याच्यामध्ये 15 मिनिटाचा फरक आहे. मग तुम्हाला थोडक्यात काय दिलंय? टाइम डिफरन्स दिलाय. इनडायरेक्ट दिलाय, पण टाइम डिफरन्स दिलाय, लक्षात घ्या. इनडायरेक्ट तुम्हाला टाइम डिफरन्स दिलाय, पण टाइम डिफरन्स तुम्ही इथं बघा. टाइम डिफरन्स इज इक्वल टू d/4 मायनस d/5. तिरकस गुणाकार करा, डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. कळलं का? मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललेलो की मला टाइम डिफरन्स दिला की मला t1 मायनस t2 घ्यायचा आहे. टोटल टाइम दिला की t1 प्लस t2 घ्यायचा आहे. मला स्पीडचा डिफरन्स दिला की s1 मायनस s2 घ्यायचा आहे. मला स्पीडचे टोटल दिलं की s1 प्लस s2 घ्यायचा आहे. मला टाइम डिस्टन्स मधला डिफरन्स दिला तर d1 मायनस d2 घ्यायचा आहे. आणि डिफरन्सची टोटल डिस्टन्सची टोटल दिली तर d1 प्लस d2 घ्यायचा आहे. सिंपल लॉजिक आहे बघा, सिंपल लॉजिक आहे, अजिबात काय अवघड नाही याच्यामध्ये काही. ठीक आहे, चला पुढे बघा. बाय वॉकिंग at a speed of 10 km/h reaches his school 12 minutes late. म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालल्यास तो त्याच्या शाळेत 12 मिनिट उशिराने पोहोचतो. 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालल्यास 12 मिनिटं उशिराने पोहोचतोय. पुढच्या वेळी 15 किलोमीटर प्रति तास वेगाने चालल्यास तो त्याच्या शाळेत 7 मिनिट उशिराने पोहोचतो. 7 मिनिट उशिराने पोहोचतो म्हणजे उशिरानेच पोहोचायचंय काय तुला? बरं, असं ठीक आहे. काहीतरी काम असेल. त्याच्या घरापासून शाळेचे अंतर आहे ते शोधा. काय आहे ते शोधा. आता मला सांगा, शाळा पुन्हा एकदा म्हणा 10ची. आता याची प्रॅक्टिस केली ना हे तोंडी जमतं. हे बघा, उशीर आणि लवकर हे जर का असेल ना तर 5 मिनिटं उशिराने त्याचा टाइम डिफरन्स बेरीज करून घ्यायचा. सिंपल आहे. किंवा उशीर झालाय आणि पुन्हा पण उशीर झालाय तुम्हाला, आता हे प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे, उशीर झालाय आणि पुन्हा पण उशीर झालाय. किती मिनिटं उशीर झालाय रे? किती मिनिटं उशीर झालाय? 12 मिनिटं उशीर झालाय. आणि नंतर 7 मिनिट उशीर झालाय. याच्यातला उशीर जर का असेल तर दोन्हीतला जो फरक आहे 5 मिनिटं, हाच तुम्ही t1 मायनस t2 घ्यायचा. हाच तुम्ही t1 मायनस t2 घ्यायचा. इथं किती t1 मायनस t2 किती घेणार? 15 घेणार. आणि लवकर आणि नेक्स्ट टाइम पण लवकरच आलं. समजा 10 मिनिटं लवकर आणि 5 मिनिटं लवकर, तर 10 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 5 मिनिटाचा फरक आहे. तर याचा टाइम डिफरन्स पुन्हा एकदा तुम्ही 5 मिनिटं घेणार आहे. अशा पद्धतीने हे करायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे उशीर असेल तर 2 आकड्यांची वजाबाकी घ्या. लवकर असेल तर 2 आकड्यांची वजाबाकी घ्या. लवकर उशीर किंवा उशीर लवकर असेल तर 2 आकड्यांची बेरीज घ्या. तो काय असेल? हे सगळं काय असेल रे? टाइम डिफरन्स असेल. टाइम डिफरन्स असेल, लक्षात आलं का? म्हणजे वेळेतला फरक असेल t1 मायनस t2 असेल. कसलेही एक्झाम्पल येऊ द्या ना तुम्हाला, काय हरकत आहे. मग किती? 12 मिनिटं उशिरानं आणि 7 मिनिटं उशिरानं. तरी पण मी तुम्हाला दाखवतो. 10ची वेळ आहे, 10ची वेळ आहे शाळेची. ठीक आहे, 12 मिनिटं उशिरानं म्हणजे 10 वाजून 12 मिनिटानं आणि 7 मिनिटं उशिरानं म्हणजे 10 वाजून 7 मिनिटानं. आता 10 वाजून 12 मिनिटं आणि 10 वाजून 7 मिनिटं याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 10 वाजून 7 मिनिटं याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 5 मिनिटाचा फरक आहे. सिंपल. म्हणजे t1 मायनस t2 किती आला रे? t1 मायनस t2 आला 5 मिनिट. t1 मायनस t2 आला 5 मिनिट. मग मला टाइम माहिती पाहिजे. टाइम बरोबर काय रे? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? अरे तेच तर काढायचं आहे. हा, आणि स्पीड कितीच आहे? 10च्या स्पीडनं. मायनस डी अपॉन स्पीड कितीच आहे रे? 15चं स्पीड आहे. इज इक्वल टू 5/60. का बरं चालत नाही हे 5 मिनिट? कारण हे मिनिटात आहे, आपल्याला तासात पाहिजे, कारण उत्तर किलोमीटर मध्ये पाहिजे. मग कॉम्बिनेशन हेच पाहिजे ना. हा, तिरकस गुणाकार करा किंवा याला काय करूया आपण? 3 न गुणूया आणि याला 2 न गुणूया छेद समान करायला. 3d वजा 2d डी भागिले किती रे? 30 बरोबर 5/60. 30 एक्के 30, 30 दोन्ही 60, बे के बे दोन्ही 4, बे पंचे 10. किती आलं? डी बरोबर आलं 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर कुठे आहे? ऑप्शन 4. ऑप्शन 4 2.5 किलोमीटर. बघा समजलंय का? बघा समजलंय का?
चला बघूया पुढचा. एक व्यक्ती 8 किलोमीटर तासाच्या गतीने सायकल चालवत कार्यालयात 11 वाजता पोहोचतो आणि किलोमीटर प्रति तास या वेगाने सायकल 9 वाजता कार्यालयात पोहोचतो. त्याने सायकलने किती अंतर पार केले? हा, आता बघा, म्हणजे किती अंतर पार करतो म्हणजे त्याचा घर आणि ऑफिस यांच्यातला फरक विचारलाय. आता मला सांगा, एकदा तो 11 वाजता पोहोचतोय आणि एकदा तो 9 वाजता पोहोचतोय, म्हणजे दोन या टाइम मध्ये कितीचा फरक आहे? 2 तासाचा फरक आहे. म्हणजे T1 मायनस T2 हे तुम्हाला प्रॅक्टिस न जमेल. T1 मायनस T2 किती तासाचा वेळ आहे? 2 तासाचा. बर, मग T1 बघूया. टाइम इज इक्वल टू काय रे? डिस्टन्स अपॉन स्पीड ना. डिस्टन्स किती आहे तेच तर माहिती नाही. हा, कितीच्या स्पीडनं? 8च्या स्पीडनं. नंतर डी कितीच्या स्पीडनं? 12च्या स्पीडनं. 12च्या स्पीडनं. हे बघा, 8च्या स्पीडनं 12च्या स्पीडनं. आणि किती वेळाचा फरक आहे दोन्ही मध्ये? एकदा 11 वाजता पोहोचतो आणि एकदा 9 वाजता पोहोचतो. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये कितीचा फरक आहे? दोन अंतरामध्ये, दोन टाइम मध्ये कितीचा फरक आहे? 2 तासाचा फरक आहे. सिंपल. हा, तुम्ही याचा छेद समान करायला याला 3 न गुणू शकता. 8 त्रिक 24 आणि 12 दोन्ही 24, नाही का? 24 येईल डिनॉमिनेटरला. 3D मधून डी गेले, डी आले, हे आले 12, डी बरोबर आले 48 किलोमीटर. म्हणजे किती अंतर जावं लागतंय रे त्याला? 48 किलोमीटर. किती अंतर जावं लागतं? 48 किलोमीटर सायकलनं. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, आता शिक्षण सेवक काळात करायला लागतं, इलाज नाही, काय करणार, पैसे वाचवायला लागतात. हे एकदा रद्द झालं पाहिजे यार, नाही का? शिक्षण सेवक अन्यायकारक आहे, भयानक अन्यायकारक आहे, रद्द झालं पाहिजे. ओके, असो, ठीक आहे. पुढचं बघा. समजलंय का सांगा एकदा? समजलंय का सांगा एकदा? समजलं असेल तर पुढे जाऊया. ठीक आहे, चलो. एका माणसाने त्याचा प्रवासाचा अर्धा भाग 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि उर्वरित अर्धा भाग 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण केला तर सरासरी वेग किती? सरासरी वेग किती? मी सरासरी वेग सांगितलाय. सरासरी वेग बरोबर किती सांगितलंय तुम्हाला? काय रे सरासरी वेग? एकूण अंतर भागिले काय रे? एकूण वेळ. एकूण वेळ. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मग आता मला सांगा, इथं त्यांनी काय सांगितलंय? काय म्हणतात ते? काय म्हणतात? अर्धा भाग. आता मी हा टोटल भाग आहे, अर्धा भाग कितीच्या? 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातोय आणि उर्वरित अर्धा भाग 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातोय. आता अशा केस मध्ये तुम्हाला करायचं आहे काय हे सांगतो पहिल्यांदा, आणि हे सगळीकडे अप्लाय होतं. आता जे मी सांगणार आहे हे सगळीकडे सरासरी वेग काढायच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना हे अप्लाय होतं. इथं 6चं स्पीड आहे, इथं 3चं स्पीड आहे. इथं 6चं स्पीड आहे, 3चं स्पीड आहे. दोन स्पीडचा LCM घ्या आणि तेवढं अंतर मानायचं, तेवढं हे अंतर मानायचं, तेवढं हे अंतर मानायचं. बरोबर? हा, मग आता इथं बघा की हे 6 किलोमीटर अंतर मानूया. समजायचंय. तुम्ही म्हणाल का मी 1 किलोमीटर जरी मानलो तरी माझा सरासरी वेग तोच येणार जेवढा 6नं, पण कन्व्हिनियंट होतं हे. 6 मानलं की 6नं भाग जातोय ना 6ला, आणि 6ला भाग जातोय पण, आणि 6ला भाग जातोय या 6नं पण. म्हणजे इथं 6 किलोमीटर जायला मला किती वेळ लागेल रे? 1 तास. आणि इथं 6 किलोमीटर जायला मला 2 तास. म्हणजे एकूण प्रवास किती झाला रे? एकूण प्रवास झाला 12 किलोमीटर. एकूण प्रवास झाला 12 किलोमीटर. आणि किती वेळ एकूण लागला याला? तर 3 तास. तर 4 किलोमीटर प्रति तास. संपला विषय. किती रे? 4. कळलं का मी काय म्हटलं ते? या दोन अंतरांचा लसावी किंवा या दोन अंतरांचा गुणाकार तुम्ही घेतला तरी चालेल. लसावी सोपा पडतो, पण गुणाकार घेतला तरी चालेल. गुणाकार म्हणजे कसं? आता हा 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने
जातोय, ठीक आहे, आणि हा 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातोय. या दोघांचा गुणाकार 18, म्हणजे हा 18 किलोमीटर इथं आणि 18 किलोमीटर इथं. तर 18 किलोमीटर जायला 6च्या स्पीडनं किती तास लागतील रे? 3 तास. आणि 18 किलोमीटर जायला 3च्या स्पीडनं किती वेळ लागेल रे? 6 तास. किती तास? 6 तास. म्हणजे एकूण अंतर किती? 18 अधिक 18 म्हणजे किती? 2 गुणिले 18. आणि एकूण अंतर किती? 3 अधिक 9 किती? 6. 9 3 अधिक 6 9. 9 1 9 9 2 18 किती? 4 किलोमीटर प्रति तास. आता काही जण तुम्हाला टेक्निक पण सांगतील याची, काय? 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय. पण मला हे नाही आवडत. का नाही आवडत सांगतो तुम्हाला. इथं तेच झालंय ऍक्च्युली. तुम्ही बघा 2xy म्हणजे 2s1 इंटू s2 भागिले काय रे? s1 प्लस s2. 2 s1 आणि s2 चा गुणाकार करायचा, त्याची दुप्पट करायची आणि त्याला s1 अधिक s2 न भागायचं. मला सांगा इथं काय झालं सांगा ना. 2 गुणिले s1 गुणिले s2 हे 2 गुणिले 18 बरोबर आलं आणि s1 अधिक s2 हे बरोबर आलं. हेच आहे मी जे सांगतोय, तेच आहे ते टेक्निक, वेगळं काय नाही. उलट पण काय होतं त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. त्याचा प्रॉब्लेम काय आहे? अंतर याच्यासाठी हे सूत्र वापरायला एक कंडिशन आहे आणि ती कंडिशन कोण सांगत नाही. हे सगळ्यात मोठं हे आहे, आपलं दुर्दैव आहे. कंडिशन काय आहे माहितीये? अंतर सेम पाहिजे. कापलेलं अंतर काय पाहिजे? समान पाहिजे. सांगत नाहीत किंवा सांगत असतीलही, आपण एवढं लक्ष देत नाही. आपण प्रत्येकालाच काय वापरू शकतो रे? हा फॉर्म्युला वापरू शकतो. आता इथं अंतर सेम होतं, म्हणजे अर्धा. हे बघा, अर्धा भाग आणि अर्धा भाग, अर्धा आणि अर्धा, अर्धा भाग आणि अर्धा भाग, याचा अर्थ अंतर सेम आहे की नाही. म्हणून हे वापरू शकत होता तुम्ही, पण शक्यतो हे वापरूच नका. आणि मी तर टाळतोच वापरायचं, तुम्ही पण वापरू नका, ठीक आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतो मी, उगाच चर्चा झाली जास्त. हा, तर एका माणसाने त्याच्या प्रवासाचा अर्धा भाग 6 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उर्वरित अर्धा भाग 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण केला तर सरासरी वेग किती? आता मला सांगा, हा प्रवास आहे, त्याचा अर्धा भाग हा 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि उरलेला अर्धा भाग 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने कंप्लीट केलाय, बरोबर. आता इथं या आहे हे जे अंतर आणि हे जे कापलेलं अंतर आहे, हे जे दोन अंतर आहेत ना, ती काय मानायची? एलसीएम. मग 6 आणि 6 ला तर 6 किलोमीटर आणि इथं 6 किलोमीटर म्हणा. हे 6 किलोमीटर, बरोबर. हे 6 किलोमीटर म्हणा. बरं, 6 किलोमीटर जायला टोटल अंतर म्हणजे सरासरी वेग बरोबर, सरासरी वेग बरोबर किती? सरासरी वेग बरोबर एकूण अंतर भागिले एकूण वेळ, बरोबर. मग एकूण अंतर तुम्हाला कळलं, 6 अधिक 6. एकूण वेळ किती? 6 किलोमीटर जायला 6च्या स्पीडने 1 तास आणि 6 किलोमीटर जायला 3च्या स्पीडने 2 तास. म्हणून तर एलसीएम घ्यायचा असतो. 1 अधिक 2 किती? 6 आणि 6 12, 1 आणि 2 3, 3 चौक 12, 4 किलोमीटर प्रति तास. काय वेळ लागतो याला काढायला? ठीक आहे. आणि हे थोडीच लिहित बसणार आहे मी पेपरला. हा टाइमपास असा थोडीच करत बसणार आहे पेपरला मी. पेपरला 6 अधिक 6 12 आणि 1 अधिक 2 3, 3 चौक 12, संपला विषय. इथं 4. कळलं? क्लिअर आहे का बघा? ओके, चला पुढे बघा. पुढे बघा. काय? इथं एका माणसाने ए आणि बी हा प्रवास 12 किलोमीटर प्रति तास या स्थिर वेगाने केला आणि परत येताना 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने परतला, तर त्याचा संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग किती? हा बघा, हा जाताना कितीने गेलाय रे? 12 किलोमीटर प्रति तास आणि येताना किती आलाय रे? 4 किलोमीटर प्रति तास. आता या 4 आणि 12चा एलसीएम किती आला? 12. म्हणजे जाताना 12 किलोमीटर गेला किती तासात? 1 तासात गेला. आणि येताना 12 किलोमीटर आला. 4 आणि 12चा एलसीएम 12 आला ना, म्हणून येताना 12 किलोमीटर किती वेळात आला?
3 तासात आला. मग मला सांगा सर ऍव्हरेज स्पीड बरोबर काय रे, टोटल टाइम किती आलं, टोटल अंतर किती आलं, 12 अधिक 12 आणि हे किती आलं 1 अधिक 3, 1 अधिक 3, 12 आणि 12 24, 24/4, 4 24, 6 किलोमीटर प्रति तास. काय आहे याच्यात समजलंय का बघा. आता जातानाचा आणि येतानाचा वेळ, आणि हे जे आहे काय रे सरासरी वेग, फॉर्म्युला लिहायलाच वेळ जातो फक्त. सरासरी वेग बरोबर काय रे एकूण अंतर भागिले एकूण वेळ, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. आता हे जे आहे ना, हे तुमचं अंतर समान असू देत नाहीतर नसू देत, हे चालतं बरं का. याला कुठलीही कंडिशन नाही वापरायला, हे कुठल्याही कंडिशन मध्ये तुम्ही वापरू शकता. येतील पुढं, येतील असे प्रॉब्लेम्स पुढं, सांगतो त्यावेळी अजून तुम्हाला डिटेल. हे समजलं का एकदा सांगा मला. चला पुढे बघूया. 12 इथं काय केलं मी, इथं काय केलं मी सांगा, इथल्या इथं लगेचच हे करून टाकायचं. 12 आणि 4 एलसीएम किती आला 12 आणि 4चा 12, जाताना 12 समान अंतर आहे, जाताना जेवढा गेलाय तेवढाच परत आलाय ना, म्हणजे जाताना 12 गेला 12 किलोमीटर किती वेळात, 12च्या स्पीडनं 12 म्हणजे 1 तासात, आणि येताना 12 किलोमीटर आला, समान माघारी आला. 12 तर 4च्या स्पीडनं म्हणजे किती वेळात 3 तासात. 12 आणि 12 24, 24 अंतर 4 तासात म्हणजे 6च स्पीड ऍव्हरेज. एकूण अंतर भागिले एकूण वेळ ऍव्हरेज स्पीड म्हणजे. नाहीतर डोकं असलं काही लावू नका. सरासरी वेग 12 अधिक 4 भागिले 2, ठीक आहे. असलं डोकं नका रे लावू काहीतरी. 12 आणि 4 16 भागिले 2 8, असलं नसतं करायचं, हे असं नसतं कधी येत, ठीक आहे. काय येत नाही, कारण वेग हा मुळातच काय आहे रे, स्वतःमध्ये एक सरासरी आहे, आणि या सरासरीची पुन्हा एकदा सरासरी घ्यायची आहे तुम्हाला. आता सरासरीची सरासरी बेरीज करून भागिले 2 अशी होत नसते. तिथे एक मेजर टॉपिक आहे मिक्सचर एलिगेशन, त्यावेळी आपण चर्चा करूया. सध्या आपल्याला तेवढा टाइम नाही एवढी चर्चा करायला. सध्या आपण असं करायचं, हे व्यवस्थितपणे समजून घ्या, ठीक आहे. नाहीतर 12 अधिक 4 16, 16 भागिले 2 8, 8 वगैरे करायला ऑप्शन मध्ये नाहीये. अरे आहे 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 असं वगैरे करायला हे चुकीचं चुकीचं. हे बाळ 6 उत्तर आहे. तेरा ध्यान किधर है, तेरा उत्तर इधर है. चलो पुढं. एका मुलाने आपल्या सायकलीवरील 10 किलोमीटर प्रवास 2 तास या सरासरी वेगाने केला, आणि त्यानंतर आता सरासरी वेगाने केला कळतंय का, 2 किलोमीटर प्रति तास सरासरी वेगाने, कळतंय ना. म्हणजे वेग मुळातच एक सरासरी आहे, आणि त्याची पुन्हा सरासरी काढताय, ठीक आहे. एका मुलाने आपल्या सायकलवरील 10 किलोमीटर प्रति तास 10 किलोमीटर प्रवास 2 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने केला, आणि त्यानंतर 9 किलोमीटर प्रवास 3 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने केला, तर त्याच्या संपूर्ण प्रवासासाठी सरासरी वेग किती. आता मला सांगा, सरासरी वेग बरोबर अंतर भागिले एकूण अंतर. काय रे, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. मी मुद्दाम लिहितोय बरं का सारखं सारखं, कारण पुन्हा पुन्हा आलं ना हे पाठ होतं, पुन्हा पुन्हा आलं की पाठ होतं. आता मला सांगा, एका मुलाने आपल्या सायकलवरनं पहिल्यांदा 10 किलोमीटरचा प्रवास कितीच्या स्पीडने केला रे, 2 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने केला, 2 किलोमीटर प्रति तास. आणि तिथनं पुढचा 9 किलोमीटर काय केला, 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने केला. म्हणजे त्यांना किती अंतर पार केले रे, 10 अधिक 9 एवढं अंतर पार केले. आता हे अंतर समान आहे का रे, नाही. कसं सोडवायचं बघा, 10 किलोमीटर 5च्या स्पीडनं म्हणजे किती रे, 5 तास, आणि 9 किलोमीटर 3च्या स्पीडनं म्हणजे किती रे, 3 तास. म्हणजे 5 अधिक 3 एकूण वेळ किती, 5 अधिक 3 म्हणजे 19 भागिले 8, 8 2 16 पॉइंट आले, उरले 3,
8 त्रिक 24 उरले 6, 8 7 56 उरले 4, 8 पंचे 40 किलोमीटर प्रति तास. 2.375. हे बघा इथंच आहे की, इथंच आहे 2.375. 2.375 हा काय आला सरासरी वेग. सरासरी वेग कळलं का? ओके, समजलंय का सांगा? समजत असेल शिकवलेलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल लगेचच. ठीक आहे, चला बघूया पुढं. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हे मी फॉर्म्युला वगैरे लिहितोय, एकदम डिटेल लिहितोय म्हणून तुम्हाला वाटत असेल याच्या स्टेप वगैरे जास्त आहेत. हे जर का माझ्यासाठी सोडवायचं असतं मला स्वतःला पेपरला, तर मी याला पेन पेपर लावलाच नसता, लावायची गरज पण नाही. 10 किलोमीटर 2च्या स्पीडनं 5 डोक्यात आहे, 9 किलोमीटर 3च्या स्पीडनं 3 डोक्यात, 3 आणि 5 किती 8, 8 तासात 19 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे किती 19 भागिले 8, जे काय एवढा भागाकार असेल तेवढा करेन पेननं. ठीक आहे, चला पुढं. एक बस 3 तास 150 किलोमीटर प्रवास करते. किती किलोमीटर? 150 किलोमीटर. आणि पुढील 2 तास 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. एक लक्षात घ्या, एक बस 3 तासात 150 किलोमीटर प्रवास करते आणि पुढील 2 तास 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. हे लक्षात असू द्या, नाहीतर तुमच्या डोक्यात काय याचं 3 तासात 150 किलोमीटर आणि 2 तासात 60 किलोमीटर. नाही बाळांनो, 2 तास 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते, म्हणजे एकूण 120 किलोमीटर अंतर पार करते. मग बसचा सरासरी वेग किती? आता मला सांगा, 3 तासात 150 आणि 2 तास 60च्या स्पीडनं. आता 2 तास 60च्या स्पीडनं म्हणजे याचा अर्थ 120 किलोमीटर एकूण प्रवास केला, म्हणजे हा एवढा प्रवास केला. म्हणजे सरासरी वेग बरोबर काय रे? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. हा एकूण अंतर किती आहे रे? 150 पहिलं अंतर बरोबर, आणि दुसरं अंतर 120 आणि पहिलं टाइम किती 3 तास अधिक दुसरा टाइम किती 2 तास, किती 270 भागिले 5, 5 5 25 उरले 2, 5 20, 54 किलोमीटर प्रति तास. 54 ऑप्शन 2 54. एक बस पहिले 3 तास 150 किलोमीटर प्रवास करते, आपल्याला स्पीड काढायची काही गरज नाही, आणि त्यानंतर पुढील 2 तास 60च्या स्पीडनं प्रवास करते. ठीक आहे, तर या वेगाने प्रवास करते. मग बसचा सरासरी वेग किती? ठीक आहे, बसचा सरासरी वेग किती? किती आला? 54 किलोमीटर प्रति तास. ओके, चला आलं एक लक्षात? बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. चला पुढचा प्रश्न बघा. हा, एन एरोप्लेन, एक विमान चौरसाच्या 4 बाजूंवर अनुक्रमे 200, 400, 600, 800 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासासाठी विमानाचा सरासरी वेग किती असेल हे शोधा. एक चौरस आहे, एक चौरस आहे, या चौरसाभोवती विमान फिरतंय. हे इथं किती रे? 200 किलोमीटर प्रति तास. इकडं दुसरा किती? 400 किलोमीटर प्रति तास. तिसरा 600 किलोमीटर प्रति तास आणि चौथा 800 किलोमीटर प्रति तास. ओके, आता मला एक सांगा, चौरसाच्या 4ही बाजू समान असतात बरोबर. मग आपण काय करूया, एक बाजू किती आहे हे कसं शोधायचं? तर याचं काय रे, एलसीएम वापरा. याचा एलसीएम काढा. 200, 400, 600, कारण आपण अंतरांचा काय यांचा स्पीडचं काय करतो आपण, एलसीएम लसावी शकतो की नाही. मग किती आले? 200, 400, 600, 800 चा लसावी किती? 2400. किलोमीटर. हे अंतर 2400 किलोमीटर, हे अंतर 2400 किलोमीटर, प्रत्येक अंतर 2400 किलोमीटर आहे, लक्षात घ्या. मग एकूण अंतर वगैरे कळेल ते. बरं, 2400 किलोमीटर
200च्या स्पीडनं म्हणजे किती तास रे? 12 तास. 2400 किलोमीटर 400च्या स्पीडनं म्हणजे किती रे? 6 तास. 2400 किलोमीटर 600च्या स्पीडनं म्हणजे 4 तास. 24 4 तास. आणि 2400 किलोमीटर 800च्या स्पीडनं म्हणजे किती तास रे? 3 तास. मग सरासरी वेग बरोबर किती रे? सरासरी वेग बरोबर एकूण वेळ नाही, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. बरोबर. एकूण अंतर किती आहे रे? हे बघा, हे 2400 हे 2400 हे 2400 हे 2400 4 गुणिले 2400. आणि एकूण वेळ किती? 12. हे बघा, 12 अधिक 6 अधिक 4 अधिक 3 किती आला? 6 आणि 4 10 12 22 22 आणि 3 25 25 तास. एकूण वेळ किती आला? 25 तास. भाग जातो इथं लावा. 25 एके 25 25 9 सव्वा 200 उरले 15 25 संग 150 4 गुणुले 96 96 गुणुले 4 किती येते? 6 चौक 24 4 6 24 9 चौक 36 36 आणि 2 38 किती? 384. ऑप्शन 384. कळलं का? 384 किलोमीटर पर आवर. कळलंय का? बघा मी काय केलं, चौरसाच्या चारही बाजू समान असतात. मग मी काय केलं, चौरसाची एक बाजू किती मांडली तर त्या सगळ्या का बरं मी तुम्ही म्हणाल सर 2400 का 4800 मांडलं तर मानून बघा तुम्ही, या उत्तराशिवाय तुमचं उत्तर येणारच नाही. तुम्ही 4800 माना, तुम्ही 1000 माना, तुम्ही 1 किलोमीटर जरी मानलं ना तरी उत्तर हेच येणार आहे, लक्षात ठेवा. पण मी का 2400 मानत असतो माहितीये? या सगळ्यांना भाग गेला पाहिजे, पटकन भाग गेला पाहिजे ना. मला पटकन काय भेटलं पाहिजे रे? टाइम भेटलं पाहिजे मला, म्हणून एलसीएम काढायचा असतो. 2400 भागिले 200 लगेच 12 येते. 2400 भागिले 400 लगेच 6 येते. 2400 किलोमीटर 400च्या स्पीडनं 6 तासात. 2400 किलोमीटर 600च्या स्पीडनं 4 तासात. 6 तासात. 2400 किलोमीटर 800च्या स्पीडनं 3 तासात. मला पटकन मिळून जातं ना, म्हणून मी एलसीएम घेतो, लक्षात ठेवा. मला काय इथं दुसरं अंतर घेतलं तर उत्तर येणार नाही असं वाटतंय का? 100% येणार. तुम्ही घेऊन बघा, 4800 घेऊन बघा, उत्तर 384च येणार. बदललं तर मी म्हणेन ते ऐकेन. चला ओके, आलंय का लक्षात? सांगा एकदा. आलंय का लक्षात? बघा चला. ओके, मी 2400 का मानलं? लसावी घेतला. कशाचा लसावी घेतला? 200 400 600 800. कसा घेतला? सगळ्यात मोठा नंबर घ्यायचा. 800 एक्के 800. 200 भाग जातोय, 400 भाग जातोय, पण 600 भाग जात नाही. मग 800 दोन्ही 1600 घेतलं. 200 भाग जातोय, 400 जातोय, 600 जात नाही. 8 त्रिक 24 घेतलं, 2400 घेतलं. 200 भाग जातोय, 400 जातोय, 600 जातोय, म्हणून लसावी किती आला? 2400 आला. सगळ्यात मोठा नंबर घ्यायचा आणि त्याचा पाडा म्हणत राहायचं. लगेच तुम्हाला लसावी भेटून जातो. ठीक आहे, लगेच लसावी भेटून जातो 2400. मग एक अंतर 2400 मांडलं, मला टाइम लगेचच भेटला. मग टाइम भेटला ना लगेचच, त्यामुळं मग अंतर किती झालं? हे 2400 2400 2400 2400 म्हणजे 4 गुणिले 2400. आणि किती वेळ? वेळ किती? 25 तास. सहजपणे तुम्ही हे काढू शकता. अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स असतात बघा. ओके, डन झालं. शेवटचं एक्झाम्पल होतं हे. तर बघा, आशा करतो की तुम्हाला आजचं सांगितलेलं समजलं असेल. टाइम स्पीड अँड डिस्टन्स वरचे क्वेश्चन अजून आपल्याला बघायचे आहेत. ट्रेनचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत, बोटचे एक्झाम्पल बघायचे आहेत, रिलेटिव्ह मोशन बघायचं आपल्याला. ते बघूया. आता आपण सुरुवात केली टाइम स्पीड अँड डिस्टन्सची. हे बेसिकचे जे प्रॉब्लेम होते टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे, आपल्याला ट्रेनवरचे एक्झाम्पल्स शोधण्यासाठी, सोडवण्यासाठी, बोटवरचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी याची गरज आहे तुम्हाला. त्यामुळं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांच्या सोबत. ठीक आहे, गरजू जे आहेत ज्यांना टेटचा सरळ सेवेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आम्ही काय फ्री घेतोय तुमच्याकडनं, एकही रुपया घेत नाहीये, फ्री घेतोय सगळ्या बॅचेस.
आमची अपेक्षा फक्त आहे की तुम्ही सबस्क्राईब करावे. ठीक आहे, फक्त बघून न जाता सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, आशा करतो की समजलं असेल. तुमच्या आजच्यासाठी रजा घेतो. बघू उद्याच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.